दिवंगत लोकनेते केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी स्थापन केलेला परळी पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आज असं वाटतं की सहकारामध्ये शेवटच्या घटका मोजतोय। खरं तर पंकजाताई मुंडे ह्या चेअरमन असलेल्या या कारखान्याची विक्री झालेली आता उजेडात आलेला आहे। 2 वर्षापूर्वी कारखाना चालावा, शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी भाडेतत्वावर दिला त्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि आता 14 ऑगस्ट 2025 ला डायरेक्ट त्याची विक्री झालेली आहे। 132 कोटी अगदी कवडीमोल भावामध्ये हा कारखाना विकला गेला आहे। कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस न देता अथवा त्याची कायदेशीर प्रक्रिया न राबवता हा कारखाना विकला गेलाय। मुळामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने या कारखान्याला कर्ज दिलं होतं, त्यासोबतच इतर बँकांचे सुद्धा अनेक कर्ज आहेत। मात्र सरफेस ची व्यवस्थित अंमलबजावणी न करता जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही बँकेला, इतर कर्ज असलेल्या बँकेला नोटीस न देता परळीचं कार्यक्षेत्र सोडून अंबाजोगाई इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये या संचालक मंडळाने आणि युनियन बँकेच्या संचालक मंडळाने हा खरेदी विक्री करण्याचा या ठिकाणी मनसुबा पूर्ण केलाय। रेखा बाबूराव बोत्रे नावाच्या ओंकार ग्रुपच्या संचालक यांनी हा कारखाना विकत घेतला आहे। मुळामध्ये कुळ ऍक्ट म्हणजे सिलिंग ऍक्ट, या ऍक्ट खाली जी जमीन आहे तिथं कवठळी तांडा तालुका परळी इथली कारखाना जिथं उभा आहे सध्या गोपीनाथ मुंडे साहेबांच्या समाधी स्थळासमोर, त्या कारखान्यामध्ये एकूण 251, 381, 382, 385, 386, 388 आणि 92 आपलं 379 या सर्व नंबर मधील हेक्टर म्हणजे 21 जवळपास 54 हेक्टर जमीन यांनी भूसुधार कार्यालयाची परवानगी न घेता, भूसुधार कार्यालयाची परवानगी अवघी थोड्या गटामध्ये घेतली, 1,99,00,000 रुपये 78,000 एवढा स्टॅम्प ड्युटी शासनाला भरला। मुळामध्ये रजिस्ट्रारनी कुठल्याही सातबारावर कर्जाची बोजा असल्यावर, त्याची ना हरकत अथवा नील सर्टिफिकेट असल्यावर त्याची खरेदी विक्री करता येते असा कायदा असताना सुद्धा त्याच्याकडे डोळे झाक करून डोंबिवली नागरिक सहकारी बँक, खामगाव अर्बन बँक बुलढाणा जिल्ह्यातील, भाग्यलक्ष्मी नांदेड बँक, नगर अर्बन बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक इथल्या सर्व बँकांचं लाखो कोटी रुपये कर्ज असताना देखील रजिस्ट्री कार्यालयामध्ये याची रजिस्ट्री झाली आणि सातबारावर त्याची नोंद घेण्यात आली। मुळामध्ये सरफेस ऍक्ट राबवताना या सर्व बोजा असलेल्या प्रॉपर्टी या अगोदर नील करावे लागतात, म्हणजे निरंक करावे लागतात। ती कुठलीही सत्यता न पाळता केवळ शेतकऱ्यांचे, ऊस उत्पादकाचे पैसे, साखर कामगारांचे पैसे आणि इतर बँकाचे पैसे बुडविण्यासाठी कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळानं म्हणजेच पंकजाताई मुंडे चेअरमन असलेल्या संचालक मंडळानं या युनियन बँकेच्या संचालकासोबत आणि रेखा बोत्रे या ओंकार ग्रुपच्या संचालकासोबत संगनमत करून या इतर लोकांची देणी द्यायचीच नाहीत असा जाणीवपूर्वक हट्ट धरून हा कारखाना विकलाय। मुळामध्ये इथल्या आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न तयार झालाय। 3,500 सभासद असलेल्या या शेतकऱ्यांचं 10,000 रुपये प्रत्येकी, कोणाचं 12,000 रुपये यांनी अनामत रक्कम ठेव घेतलेली आहे आणि 7,500 मूळ संस्थापक सभासद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस यंदा गाळप करायचा कुठं, हा मोठा यक्ष प्रश्न आहे। आणि या पुढची भूमिका अशी आहे, ऊस उत्पादकाच्या वतीने येणाऱ्या दिवाळीपर्यंत यांचे थकीत पैसे नाही दिले गेले, यांच्या ऊस गाळपाची सोय नाही केली गेली तर हायकोर्टामध्ये आम्ही यांच्या विरुद्ध पिटिशन करू आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांची जिथं समाधी आहे पांगरी कारखान्यावर त्या ठिकाणी बेमुदत आंदोलनाला दिवाळीपासून सुरुवात करू। आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती आहे, तुम्हाला काटामारी करणारी यादी तुमच्याकडे असेल, मात्र अशा प्रकारे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सरकारच्या नियमांना पायदळी तोडवून कारखाने विकायला लागले, सहकाराचं या ठिकाणी वाटोळा करायला लागलेत, यांच्यासाठी तुम्ही साखर आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एकदा समिती नेमा आणि या गैरव्यवहाराची चौकशी करा आणि दोषींवर गुन्हे दाखल करा। तुमच्या कोणालाही याच्यात सूट देऊ नका अशी त्यांना मी या माध्यमातून विनंती करतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।